नमस्कार मित्रांनो, मराठी ICDS रायगड या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत. पोषण ट्रॅकर ॲपमध्ये सर्व रजिस्टरांच्या नोंदी आता ठेवायला सांगितलेल्या आहेत आणि अंगणवाडी केंद्रामधील जे आपण 11 रजिस्टर ठेवत होतो ते रजिस्टर आता पूर्णपणे बंद करायला सांगितले आहेत. तर त्या संदर्भातली आज आपण माहिती घेणार आहोत की पोषण ट्रॅकरमध्ये हे रजिस्टर अपडेट केल्यानंतर तुम्हाला कुठे पाहायला मिळतील आणि डाउनलोड कसे करता येतील. पोषण ट्रॅकर ॲप तुम्ही ओपन केलात, यूजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर मंथली प्रोग्रेस रिपोर्ट इथे MPR वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला डाउनलोड मंथली रजिस्टर्स हा एक नवीन ऑप्शन आलेला आहे. या ऑप्शनवरती तुम्हाला जायचं आहे. इथे गेल्यानंतर मे 2026 मधील ही सर्व रजिस्टर जी आहेत ती तुम्हाला इथं पाहायला मिळतील. इथे नॉट डाउनलोडेड असे लिहिलेलं आहे. तिथे तुम्हाला इथे रिक्वेस्ट यावरती क्लिक करायचं आहे आणि तिथे तुम्हाला ते रजिस्टर डाउनलोड करून घ्यायचं आहे. यामध्ये फॅमिली डिटेल्स म्हणजे फॅमिली सर्वे रजिस्टर, सप्लिमेंटरी फूड स्टॉक म्हणजे आहार साठा रजिस्टर, सप्लिमेंटरी फीडिंग रेकॉर्ड स्टॉक आहार साठ्याची नोंद रजिस्टर, प्रीस्कूल एज्युकेशन पूर्वशालेय शिक्षण, प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी गरोदर माता आणि स्तनदा मातांचं रजिस्टर, लसीकरण रजिस्टर, गृहभेटी रजिस्टर, संदर्भ सेवा रजिस्टर आणि ग्रोथ रेकॉर्ड ऑफ चिल्ड्रन हे रजिस्टर तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. तर इथे तुम्हाला डाउनलोड कसे करून घ्यायचे, इथे रिक्वेस्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे रिक्वेस्टेड म्हणून जाईल. त्यानंतर तुम्हाला तिथे डाउनलोड हा ऑप्शन येईल. हा डाउनलोडवर असा ग्रीनमध्ये डाउनलोड हा ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला तो डाउनलोड असा करायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर फाईल डाउनलोड सक्सेसफुली असा मेसेज येईल आणि तुमचा जो मेसेज आहे तो डाउनलोड होईल. तुमची जी फाईल आहे ती डाउनलोड होईल. ती कुठे पाहायची, एक तर ती अशी तुम्हाला ही माहिती पाहायला मिळेल. तर हे सर्व रजिस्टर तुमचे अपडेट असतील तर तुम्हाला हे डाउनलोड केल्यानंतर सर्व माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारे सर्व रजिस्टर तुम्हाला डाउनलोड करून घेता येतील. रिक्वेस्टेडवर क्लिक करायचं आहे. रिक्वेस्टेडवर क्लिक केल्यानंतर वरती डाउनलोड असं ग्रीनमध्ये येईल आणि ग्रीनमध्ये झाल्यानंतर कधी कधी एरर येतो, थोडंसं थांबून तुम्हाला ते करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व रजिस्टर डाउनलोड करून मिळतील. मंथली हे रिपोर्ट तुम्हाला रजिस्टर डाउनलोड करून पाहता येतील आणि तुम्हाला हे अपडेट आहेत की नाहीत ते पूर्ण पाहता येतील. 1 ते 11 रजिस्टर आता बंद करायला सांगितले आहेत, परंतु स्टॉक रजिस्टर, THRचं रजिस्टर हे काही जे रजिस्टर आहेत ते मात्र तुम्हाला अजूनही ठेवायचे आहेत आणि त्याची माहिती तुम्हाला अंगणवाडीमध्ये ठेवायची आहे. तर समजलं असेल अशी आशा करते. धन्यवाद मित्रांनो.